ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार असल्याची चर्चा। 19 जूनला पक्षाच्या वर्धापन दिनी घोषणेची शक्यता। आदित्य ठाकरेंकडून मात्र वृत्ताचं खंडन। अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी आणखी तिघांना अटक। आरोपींची एकूण संख्या 4 वर एकमेकांना व्हिडिओ दिल्याची आरोपींची कबुली। अमरावतीच्या परतवाड्यातील आरोपीच्या घरावर नगरपालिकेचा बुलडोझर। आरोपींना घराचा काही भाग अतिक्रमण करून बांधल्याचं उघड। मुलींवर लैंगिक शोषणाचा अयांवर आरोप। रुपाली चाकणकर आणि बोंदूखराच्या घरावर बुलडोझर कधी चालणार? ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंचा सवाल। नाशिकच्या कोऑपरेटिव्ह जिहाद प्रकरणाला भीषण वळण। मानवी तस्करी, जबरदस्ती, धर्मांतर आणि फंडिंगचा मोठा अँगल समोर। पीडितेला थेट मलेशियाला नेल्याचा आरोप। बोंदू अशोक खरात प्रकरणात ईडीनं जप्त केले 2 गोण्या कागदपत्र। नाशिक, सिन्नर आणि पुण्यात सलग 2 दिवस छापेमारी। मोठ्या व्यवहारांचा उलगडा तसंच बड्या सरकारी अधिकाऱ्यांचं कनेक्शन समोर येण्याची शक्यता। बोंदू अशोक खरात प्रकरणात ईडीनं जप्त केले 2 गोण्या कागदपत्र। नाशिक, सिन्नर आणि पुण्यात सलग 2 दिवस छापेमारी। मोठ्या व्यवहारांचा उलगडा तसंच बड्या सरकारी अधिकाऱ्यांचं कनेक्शन समोर येऊ शकतं। मुंबईमधल्या कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज पुरवण्यासाठी ॲपचा वापर। अटकेतील आरोपी प्रतीक पांडेची कबुली। कल्याणमधील आनंद पटेल ड्रग्ज पुरवत असल्याचं समोर। मीरा भाईंदर परिसरात झोंबी ड्रग्जचा शिरकाव झाल्याची शक्यता। एका तरुणानं झोंबी ड्रग्ज घेतल्याचा संशय। संबंधित तरुणाच्या अनियंत्रित हालचाली। त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शन काळाबाजार प्रकरणी विश्वस्त पुरुषोत्तम कडलकचे 2 पुतणे अटकेत। पुतण्यांच्या मध्यस्थीनं पुरुषोत्तम कडलककडून काळाबाजार। गोकुळ दूध संघातील गैरव्यवहार प्रकरणात किरीट सोमय्यांची एंट्री। चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी घेतली किरीट सोमय्यांची भेट। गोकुळ दूध संघानं खरेदी केलेल्या मालमत्तांची ईडीमार्फत चौकशी करण्याबाबत चर्चा। मुंबईमध्ये मेट्रोचं काम सुरू असताना क्रेन पलटली। बीकेसीमध्ये मेट्रो साईटवर बीम उचलून पिलरवर ठेवत असताना दुर्घटना। सुदैवानं कुठल्याही प्रकारची जीवितहानी नाही। सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ। सोनं 1,500 तर चांदी 11,000 वधारली। सोनं प्रति तोळा 1,56,000 राज्यासह विदर्भात तापमानामध्ये वाढ। अकोल्यात देशातील सर्वाधिक 44 अंश तापमानाची नोंद, तर यवतमाळ आणि वर्ध्यात 42.2 अंशांवर तापमान। इराणकडे अण्वस्त्र असणार नाहीत। इराणनं अण्वस्त्र विकसित करू नयेत। जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप व्हावं, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांचं विधान। अमेरिकेकडून इराणी बंदरावर जाणाऱ्या जहाजांना नाकेबंदी। अमेरिकेच्या नाकेबंदीनंतरही 3 देशांचे टँकर हॉर्मुझ पार। अमेरिका आणि इराणमधील पहिल्या अपयशी चर्चेनंतर आता चर्चेची दुसरी फेरी होणार। दोनही देशांचे शिष्टमंडळ 2 ते 3 दिवसात इस्लामाबादला जाणार।